Good afternoon, students. Today we'll learn regarding the surgical handling in operation theater, disposable material, that how we can handle all these materials, okay, where we dispose this all infectious material in hospital, okay, in operation theater, okay. So today we'll learn about biomedical waste management in operation theater. So this is, we can see all the waste here, okay. Guidelines is based on biomedical waste management, okay, rules 1998. See the objectives: to minimize the environmental threat and public health risk, minimize hospital acquired diseases to staff and healthcare, WHO handle personnel, stop recycling of disposable syringes, saline, IV fluids, bottles, pick up by packers and recycled back into market without disinfection, okay. So here we can observe objective means, first of all we have to minimize the infection in एन्व्हायरमेंट, ओके. आपण बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट का करतो? आपण हॉस्पिटलमध्ये जे पण इन्फेक्शियस मटेरियल हँडल करतो, आपल्याला त्यांना प्रॉपरली आपल्याला त्याचं स्टोरेज करायचं आहे, प्रॉपरली त्याचं ट्रान्सपोर्ट करायचं आहे आणि त्याला आपल्याला डिस्पोज करायचं आहे. तर आपल्यासाठी ते का महत्त्वाचं आहे? सो द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह टू मिनिमाइज द इन्व्हायरमेंटल थ्रेट. वातावरणामध्ये जी पण लोकांना भीती असेल इन्फेक्शन, आजार पसरण्याची, ती भीती कमी करण्यासाठी, ते आजार न होण्यासाठी, पब्लिक हेल्थ रिस्क, लोकांना इन्फेक्शन स्प्रेड न होण्यासाठी आपल्याला वेस्ट मॅनेजमेंट करायचे. मिनिमाइज हॉस्पिटल ॲक्वायर्ड डिसीजेस, हॉस्पिटलमध्ये ज्या इन्फेक्शन्समुळं जे डिसीजेस होतात ते आपल्याला मिनिमाइज करायचे आहेत, ओके. हू हँडल पर्सोनल, ओके. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, ओके, विच इज हँडल बाय द हेल्थ स्टाफ मेंबर्स अँड द पर्सोनल, ओके. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू हँडल ऑल दिस इन्फेक्शन्स, हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन, ओके. अँड टू stop these infections, that only just proper way, proper handling of material is necessary. So stop recycling. Sometimes in hospital, in old, okay, in history, okay, there is no proper handling of waste material, so at that time the people recycle all the material, okay, recycle all the syringes, okay, they boil the syringes. But nowadays there are proper handling of the surgical disposable material are available. So how we dispose this material, we'll see one by one. See, the BMW Biomedical Waste Management and Handling Rules 1998. This was notified under the Environment Protection Act 1986, okay, by Ministry of Environment and Forest Government of India on 20th July 1998. म्हणजे आपल्याला यावरून कळून येते की इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्टनुसार बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचं रूल आपल्यासाठी नोटिफाईड झाला आहे, जो की 1986मध्ये आला. आणि बाय द मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्याद्वारे हा रूल आपल्यासाठी आयोजित केला आहे, जो की ज्यामध्ये फॉरेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 20 जुलै 1998मध्ये याला मान्यता दिली. सो द गाईडलाईन्स हॅव बीन प्रिपेअर्ड टू इनॅबल्स इच हॉस्पिटल्स टू इम्प्लिमेंट द सेड रूल्स. येस, वी नो दॅट एव्हरी हॉस्पिटल हॅविंग देअर सर्टेन गाईडलाईन्स, सर्टेन रूल्स, ओके. सो एव्हरी हॉस्पिटल हॅविंग देअर own criteria and own policy regarding the disposal, regarding the storage, regarding the transportation of the waste material in operation theater or in hospital. So this comprehensive plan for hospital waste management in term of segregation, collection, treatment. See, segregation means what, की आपण त्याला काय करणार, सेग्रिगेट करणार. सगळं मटेरियल आपण सेग्रिगेट म्हणजेच कलेक्ट करणार, एक प्रकारचं आपण त्याला वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. डिस्ट्रीब्युशन म्हणजे सेग्रिगेशन, ठीक आहे. कलेक्शन करणार, ट्रीटमेंटचं जे पण काही वेस्ट असेल, ट्रान्सपोर्टेशन, ठीक आहे, आणि हॉस्पिटल वेस्ट. सी, टाईप ऑफ हेल्थ केअर वेस्ट. These are two types: जनरल वेस्ट और नॉन इन्फेक्शियस वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट और इन्फेक्शियस वेस्ट, ठीक आहे. मग आता जनरल वेस्ट, नॉन इन्फेक्शियस वेस्ट कोणतं? क्लासिफाईड ॲज अ किचन वेस्ट, ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये आपल्याला डाएट डिपार्टमेंट असतं, बरोबर. हॉस्पिटलमध्ये लॅब असते, डाएट लॅब, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण डायटिशियन्सद्वारा आपण आपल्याला माहीतच असेल, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये देखील
डायटरी डिपार्टमेंट असतं, तर त्यामध्ये जे किचन वेस्ट असतं ऑफिस, ते किचन वेस्ट आपण जनरल वेस्टमध्ये कन्सिडर करतो, नॉन इन्फेक्शियस वेस्ट. See, and another thing is office waste. Office waste is also included in general and non-infectious waste, similar to household waste. This waste constitutes 75% of total waste generated from healthcare units. Okay. See, यामध्ये 75% वेस्ट आपण किचन वेस्ट आणि ऑफिस वेस्टमध्ये आपण 75% वेस्ट एवढं जनरेट करतो आपण. इन ॲब्सेन्स ऑफ प्रॉपर सेग्रिगेशन, द इन्फेक्शियस वेस्ट बिकम इन्फेक्शियस, poses environmental threat to the society. Yes, if we are not collecting properly, if we are not storing properly all the disposal waste, general waste, non-infectious waste, what will happen? The people may having the threat, ठीक आहे, त्यांना एक भीती बसेल आजारांची, and the infection will spread. आता डेफिनेशन बघू आपण. सी, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट 1998 रूल ॲज अकॉर्डिंग टू सी मीन्स एनी वेस्ट. ओके, एनी वेस्ट, व्हॉट दे हॅव स्टेटेड, एनी वेस्ट, कोणतंही वेस्ट विच इज जनरेटेड ड्युरिंग द डायग्नोसिस, पेशंटचे डायग्नोसिस करत असताना जे वेस्ट तयार होत असेल, फॉर एक्झाम्पल ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन्स. ठीक आहे, आपण इन्व्हेस्टिगेशन्स करताना ब्लड सॅम्पल्स घेत असतो, त्यामध्ये सिरिंजेस आपल्याला मिळतात वेस्टमध्ये, बरोबर. ट्रीटमेंटमध्ये आपण टॅब्लेट्स देतो, टॅब्लेटचे सॅचेट्स असतात. इम्युनायझेशनमध्ये पण आपल्याला निडल्स वगैरे असतात. ऑफ ह्युमन बिंग्स के और ॲनिमल और रिसर्च ॲक्टिव्हिटीज particular theater, okay, in the production of testing of biological including categories mentioned in schedule of biomedical waste rule मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 1998. सी, आपल्याला याच्यामध्ये कळून येतं की वी आर कलेक्टिंग ऑल दिस मटेरियल, राईट. सो दिस मटेरियल वी कॅन नॉट स्टोर इन अ वन प्लेस, ओके, बिकॉज दिस इज इन्फेक्शियस वेस्ट अँड नॉन इन्फेक्शियस वेस्ट. जर आपण इन्फेक्शियस वेस्ट नॉन इन्फेक्शियस वेस्टमध्ये जर मिक्स केलं तर जास्त इन्फेक्शन स्प्रेड होणार, बरोबर. तर त्यानुसार बायोमेडिकल रूल 1998नुसार त्यांनी त्याची कॅटेगरीज तयार केल्या. ठीक आहे, इन्फेक्शियस वेस्ट कोणता असेल आणि नॉन इन्फेक्शियस वेस्ट कोणता असेल. ठीक आहे, आणि त्यानुसार कॅटेगरीनुसार आपण ते वेस्ट काय करतो आहे, कलेक्ट करतो आहे. सो द डेफिनेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू 1998 रूल, any waste which is generated during the diagnosis, any waste which is generated during the diagnosis, treatment or immunization of human beings or animals or in research activities pertaining their theater or in the production or testing of biological including categories mentioned in schedule of the BMW. नाव सी, सोर्सेस ऑफ जनरेशन ऑफ BMW. आपल्याला हे वेस्टचं सोर्सेस काय आहे, कुठून ह्या सोर्सेस, कुठून बायोमेडिकल वेस्टचं एवढं प्रमाणामध्ये हे वेस्ट कुठून आपल्याला मिळतं, याचं सोर्सेस काय आहे. सो द हॉस्पिटल, राईट, हॉस्पिटल्समध्ये वेस्ट जे असतं ते, नर्सिंग होम्समध्ये, सी, वेटरनरी हॉस्पिटल्स, डेंटल क्लिनिक्स, पॅथॉलॉजिकल अँड डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीजमधून, ब्लड बँक, मेडिकल रिसर्च सेंटर अँड अदर्स. Then see, categories of BMW: hazardous, toxic and biomedical waste, mainly separated in 10 following categories for the purpose of its safe transportation to a specific site for specific treatment. ओके, आपल्याला जे हजार्डस, टॉक्झिक, बायोमेडिकल वेस्ट आहे याच्या 3 कॅटेगरीज आपल्याकडे आहेत, हजार्डस, टॉक्झिक अँड बायोमेडिकल वेस्ट. ओके, आणि हे 3 ग्रुप्स आहेत ज्याला की आपण 10 कॅटेगरीजमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आहे, आणि आपलं पर्पज एकच आहे यासाठी की सेफ ट्रान्सपोर्टेशन अँड स्पेसिफिक साईट, स्पेसिफिक ट्रीटमेंट फॉर ईच अँड एव्हरी डिस्पोजेबल मटेरियल. आपल्याला त्याला परत काय करायचं आहे, डिस्पोज करून प्रॉपरली आपल्याला इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचं आहे. सी, कॅटेगरी 1, ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट. दिस इन्क्लूड्स ह्युमन टिश्यू, ऑर्गन अँड बॉडी पार्ट. सी, यूट्रस, सर्विक्स, यू कॅन सी हिअर, tumor. See, this is placenta and baby, IUGR baby, intrauterine growth retardation झालेलं आहे. See, here you can see placenta of the baby. So human anatomical waste, human anatomical related to human body, okay, waste include human tissue, organs and bodyचे parts असतात यामध्ये. See, category 2, include animal waste, animal tissues, okay, organs, body parts, okay, carcasses, bleeding parts, fluid, blood, experimental animal used in research,
waste generated by veterinary hospitals and colleges, discharge from hospital and animal houses. See, आपल्याला माहिती आहे in a research center, okay, they are using animals, okay, for the drug, okay, they are using animals for the drug. So we know that we are experimenting that drug फर्स्ट ऑन ॲनिमल. ओके, आपण कोणताही ड्रग स्टार्टिंगला इस्टॅब्लिश किंवा स्टार्टिंगला आपल्याला डिस्प्ले करायच्या अगोदर आपण काय करतो, तो ड्रग सुरुवातीला ॲनिमलवर ट्राय करत असतो, बरोबर, की त्या ॲनिमलला त्याचं काही साईड इफेक्ट आहे का, आणि मग नसेल त्याच्यानंतरच आपण तो ड्रग यूज करायसाठी आपण आपल्यावर घेत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतरच तो ड्रग ऑथराइज्ड थ्रू द ऑथराइज्ड पर्सन, दे आफ्टर दॅट दे विल लॉन्च दॅट मेडिसिन. सो सी, दिस इज ॲनिमल टिश्यू, ऑर्गन, ऑल दिस विल कम अंडर category 2 and regarding animal waste. Now category 3, okay, microbiology and biotechnological waste. See, laboratory cultures, okay, stocks, specimens, microorganisms, live attenuated vaccines, human and animal cell culture used in research, and infectious agents from research and industrial laboratories, waste from production of biological toxins, devices used for transfer of culture. Okay, so see, आपल्याला माहिती आहे in every hospital lab are there, okay, laboratories are there, right? So आपल्या what they are collecting our samples, okay, they are collecting our sputum, they are collecting our urine, they are collecting, okay, so this is come under the microbiological lab, okay, microbiological biotechnological waste. Okay, so ते त्याच्यावरून ते कलेक्शन करून आपलं सॅम्पल्स कलेक्ट करून, सी, याच्यामध्ये त्यांनी कोटिंग केली आहे, कल्चर मीडियाज यूज केलेत बॅक्टेरियाज आयडेंटिफाईड करायसाठी. तर हे जे वेस्ट आहे, आपल्याला कोणतं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाले ते जे वेस्ट, त्या रिलेटेड जे वेस्ट आहे ते सगळं वेस्ट कोणाच्या अंडर येतं आहे, कॅटेगरी 3. सो वॅक्सिन्स रिगार्डिंग इम्युनायझेशन वेस्ट. ओके, सो दिस इज वॅक्सिन, you can see here, this is all the waste come under category 3. Now category 4, sharp waste. Okay, see, comprises needle, syringes, scalpels, blade, glass that may cause puncture and cuts. This includes both used and unusable sharp. Okay, तर आपण बघणार आहोत. सी, आपण यामध्ये व्हाईट कंटेनरमध्ये शार्प जे आहे ते आपण बायोहझार्ड व्हाईट कंटेनर आपण यासाठी यूज करतो. सिरेंजेसचं प्लंगर अडॅप्टरला आपण पुढे आपण बघणार आहोत. आपण सिरेंजेसला आपण कुठे डिस्पोज करतो, ठीक आहे, आपण याला जनरली आपण याला रेड कंटेनरमध्येच आपण याला डिस्पोज करतो, ठीक आहे, रेडमध्ये. सो सी, दिस इज द सिरेंजेस, आणि जी नीडल असेल त्याला आपण व्हाईट कंटेनरमध्ये डिस्पोज करतो. विल सी वन बाय वन. सी, कॅटेगरी 5, डिस्कार्डेड मेडिसिन्स अँड सायटोटॉक्झिक ड्रग्स. सी, कॅटेगरी 5मध्ये सायटोटॉक्झिक ड्रग्स जे एक्सपायरी झालेत ते सगळे कॅटेगरी 5मध्ये आपण डिस्कार्ड करतो. कॅटेगरी 6, ओके, सॉलिड वेस्ट, ठीक आहे, येलो बॅग ज्याला की जे की आपण कॅटेगरी 6मध्ये डिस्कार्ड करतो आहे. सी, कंटॅमिनेटेड विथ ब्लड, बॉडी फ्लुइड्स, कॉटन ड्रेसिंग्स, सॉइल्ड प्लास्टर कास्ट, लिनेन, बेडिंग्स, अदर मटेरियल कंटॅमिनेटेड विथ ब्लड. जे पण काही आपल्या बॉडी रिलेटेड ब्लड रिलेटेड असेल, जसे की स्वॅब्स, जसे की बँडेजेस, ओके, एनिथिंग विच इज infected by your blood, okay, which is infected by human excreta, okay, which is we can say human flora, okay, human flora also, okay, body related fluids also. So that all these things we disposed into this category 6. okay, see, blood दिसते आपल्याला, ब्लड, कॉटन पॅड आहे, हा, हे ड्रेसिंग मटेरियल आहे ज्याला फ्लुइड लागले आहे. ओके, देन सी, इथे पण हे स्वॅब्स आहेत, सॉरी, आणि याच्यामध्ये आपल्याला दिसते की ड्रेसिंग्स आहेत पेशंटचं. सो एव्हरीथिंग वी कॅन प्लेस अंडर द कॅटेगरी 6. नाउ कॅटेगरी 7, सॉलिड वेस्ट जनरेटेड फ्रॉम डिस्पोजल आयटम्स अदर देन शार्प. See, turnings, catheters, intravenous sets and others. This all are come under solid waste. Okay, category 7. Category 8, liquid waste. Waste generated from laboratory, right? Washing, cleaning, housekeeping and disinfecting activities. See here, washing, cleaning, okay. All this is one type of all related washing, cleaning, housekeeping related work. Housekeeping related waste will come in category number 8.
Category 9 consists of ash from incineration of any biomedical waste. सी हे जे आपण जेव्हा इन्सिनरेशन करतो, ठीक आहे, काही गोष्टी आपल्याला इन्सिनरेट करावं लागतात. इन्सिनरेशन मीन्स बर्निंग, ओके, जे की खूपच इन्फेक्शियस असेल, ओके. सो त्या गोष्टी आपण इन्सिनरेट करतो, तर त्याची जी ॲश आहे ती ॲश आपण कॅटेगरी 9मध्ये आपण याला आपण स्टोअर करतो. सो कॅटेगरी नंबर 10 केमिकल वेस्ट contain chemical used in production of biological and chemical used in disinfection, insecticides, etc. राईट. आपण हॉस्पिटलमध्ये जे केमिकल्स यूज करत असतो, ओके, त्या रिलेटेड जर काही वेस्ट असेल, ओके, सो दॅट वेस्ट विल कम अंडर द कॅटेगरी 10. ना हू इज ॲट रिस्क? सी कुणाकुणाला रिस्क असू शकते इन्फेक्शन होण्याची, राईट. वी आर, ओके, बिकॉज वी आर वर्किंग इन द हॉस्पिटल्स. डॉक्टर्स, नर्सेस, पेशंट्स, हॉस्पिटल सपोर्टिव्ह स्टाफ, वेस्ट कलेक्शन अँड डिस्पोजल स्टाफ, ओके, जे पण कोणी वेस्ट कलेक्ट करत असेल त्या स्टाफला देखील इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस असतात. जनरल पब्लिक, इन्व्हिरॉन्मेंट. Who is responsible for waste management? Okay, see, waste generator is responsible for segregation, collection, treatment, disposal of biomedical waste. Okay, वेस्ट जनरेटर इज रिस्पॉन्सिबल फॉर कशासाठी? जे पण कोणी वेस्ट कलेक्ट करत असेल, सेग्रिगेशन, एक सेपरेशन, कलेक्शन, सेग्रिगेशन, डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे, इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस वेस्ट, कलेक्शन, नंतर त्यांचं कलेक्शन करणं, नंतर प्रॉपरली त्याला ट्रीटमेंट देणं. इन द सेन्स की जर आपल्याला एव्हरी वेस्ट इज डिफरंटली वी सी, सम वेस्ट वी कॅन डिस्पोज, some waste we can incinerate or burn, okay, some waste पण लँडफिलमध्ये त्याला आपण त्या वेस्टला बरीड करत असतो. सो ॲज अकॉर्डिंग टू द वेस्ट, एव्हरी वेस्ट हॅविंग देअर स्पेसिफिक ट्रीटमेंट, ओके. देन डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट. सी, डॉक्टर, नर्सेस, टेक्निशियन्स, अदर स्टाफ लाईक वॉर्ड बॉयज, ओके. देन सी, all these things, doctor, nurses, technicians, we all are responsible for the सेग्रिगेशन्स, कलेक्शन, ट्रीटमेंट अँड डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट. की ह्या गोष्टी जे करत आहेत वेस्ट जनरेटर ह्यांनी प्रॉपरली केल्यात का नाही, प्रॉपरली त्यांनी हँडलिंग केलं आहे का नाही. द बायोमेडिकल वेस्ट शुड बी सेग्रिगेटेड ॲज पर कॅटेगरीज ॲप्लिकेबल. Now segregation of waste should be done at the site of generation, patient care activity areas, diagnostic service areas, operation theatre, labor rooms, blood bank, treatment room like wards, OPDs, dental clinic. Collection of biomedical waste. See, collection of biomedical waste should be done as per biomedical waste rule 1999. Okay, याच्यामध्ये 1998 पण आहे रूल, 10(9) पण आहे. ओके, द कलेक्शन बॅग्स अँड द कंटेनर शुड बी लेबल ॲज पर गाईडलाईन शेड्यूल 3. ओके, आपण सुरुवातीला द कलेक्शन बॅग्समध्ये रेड, येल्लो, ब्लॅक त्या बॅग्समध्ये आपण कलेक्शन करणार. ओके, नंतर आपण लेबल ॲज पर गाईडलाईन ऑफ शेड्यूल 3, आपण त्याला शेड्यूल 3 गाईडलाईननुसार आपण त्याला लेबल देणार. सिम्बॉल यूज करणार, बायो हजार्ड अँड सायटोटॉक्झिक लेबल्स, की त्यामध्ये कोणतं वेस्ट आहे तसं सिम्बॉल आपण त्याला देणार. अ सेपरेट कंटेनर शॅल बी प्लेस्ड ॲट एव्हरी पॉईंट ऑफ जनरल वेस्ट टू बी डिस्पोज्ड ऑफ थ्रू म्युन्सिपल अथॉरिटी. आणि म्युन्सिपल अथॉरिटीच्या द्वारे आपण सगळं काही एव्हरीथिंग वी कॅन प्लेस्ड. ओके, द ट्रॉलीज विच आर यूज टू कलेक्ट हॉस्पिटल वेस्ट should be detected in such way that there should be no leakage or spillage of biomedical waste while transporting designated site. Location of container. See, यामध्ये different colored plastics, bags and containers should be placed at the point of generation site. आपण ऑपरेशन थिएटरमध्ये काय करतो, नियर OT टेबल, OTच्या टेबलच्या साईडला, त्यामध्ये OT टेबलच्या साईडला आपण कंटेनर ठेवत असतो, जे की दॅट वी आर यूज टू कलेक्ट द वेस्ट मटेरियल. नियर ब्लड कलेक्शन टेबल, लॅबमध्ये आपण ब्लड कलेक्शन जिथून आपण कलेक्ट करतो त्याच्या साईडला आपण हे कंटेनर लोकेट करतो. नियर ड्रेसिंग ट्रॉलीजच्या साईडला आपण हे कंटेनर अटॅच करतो, कारण जी ड्रेसिंग आपण यूज करणार त्याच्यामध्ये आपण थ्रो करणार. नियर इंजेक्शन ट्रॉलीज, जिथे आपण इंजेक्शन देणार त्याच्या साईडला आपण कंटेनर्स यूज करणार, ज्यामध्ये आपण हे इंजेक्शन्स यूज केलेले थ्रो करणार. वॅक्सिनेशन रूम. ओके,
Label of container and bags. The bags or container must be labeled biohazard or cytotoxic. See, cytotoxic and biohazard with the symbol as per the rule schedule 3 of biomedical waste rule 1998. See, biohazard symbol, this is biohazard symbol, this is cytotoxic hazard symbol. नाव सी येल्लो डस्टबिन बॅग. ओके, येल्लो डस्टबिनमध्ये आपण काय काय कलेक्ट करतो. ऑपरेशन थिएटरमध्ये बघा ॲम्प्युटेड लिम्स, ठीक आहे, प्लासेंटा, ब्लड रिलेटेड, इंटेस्टाईन, युट्रस, ओव्हरी. रिलेटेड टू द ह्युमन बॉडी, रिलेटेड टू द ह्युमन बॉडी फ्लुइड्स, एनिथिंग. ओके, आपले जे बॉडी रिलेटेड ऑर्गन्स अवयव असतात, ठीक आहे, जे आपल्या बॉडीशी रिलेटेड असतील, ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी आपण कुठे येल्लो बॅगमध्ये, येल्लो डस्टबिनमध्ये आपण डिस्कार्ड करतो. ठीक आहे. आता लॅब्समध्ये जर आपण लॅब्समध्ये गेलो तर आपल्याला लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिंग, इन्फेक्टेड सॅम्पल्स अँड कल्चर प्लेट्स, वेस्ट फ्रॉम प्रोडक्शन ऑफ बायोलॉजिकल टॉक्झिन्स सी रिलेटेड टू द ह्युमन बॉडी, ऑल दिस थिंग्स, कल्चर प्लेट्स, ओके, वेस्ट, ओके, live attenuated vaccines, everything we collect into the yellow dustbin bag. Now red dustbin and bag. See, red dustbin, cotton swabs, gauze pieces, okay, dressing, bandages, cloths, bed sheets. सी, यामध्ये आपण बँडेजेस वगैरे यूज करतो, पण जर बँडेजेसला जर ब्लड लागलेलं असेल तर ते कुठे जाणार, येल्लो बॅगमध्ये. ओके, क्लॉथ्स, बेडशीट्स, प्लास्टर कास्ट, सॉइल्ड विथ ब्लड, ओके, पर्स, वॉमिट, स्पुटम, युरिन अँड अदर बॉडी फ्लुइड्स. ठीक आहे, ब्लडनी पण कलेक्ट असेल पण तरी देखील आपण त्याला डिस्कार्ड करणार. ठीक आहे, ब्लडनी असेल तर आपण येल्लो बॅगमध्येच डिस्कार्ड करतो. सी, व्हाईट, यू कॅन सी हिअर ब्लू, व्हाईट डस्टबिन बॅग्स. ओके, नीडल्स, स्कॅल्पेल्स, ब्लेड्स, ब्रोकन ग्लासेस, ओके, ॲम्पुल्स अँड सिरिंजेस. हेअर वी कॅन कलेक्ट नीडल्स. ओके, जे नीडल्स आपण नीडल्स डिस्कार्ड करतो, स्काल्पल्स, ब्लेड्स. ओके, नीडल्ससाठी आपण व्हाईट यामध्ये आपण नीडल्स डिस्कार्ड करतो. ठीक आहे, ब्लेड्स पण आपण व्हाईटमध्ये डिस्कार्ड करतो, पण जे सिरिंजेस आहेत ते आपण ब्लूमध्ये डिस्कार्ड करतो. शार्प हँडलिंग, शार्प मटेरियल, ब्लू बॅग. ब्लॅक डस्टबिन अँड बॅग्स, वेस्ट comprising ऑफ expired, contaminated and discarded medicines. से डिस्कार्डेड मेडिसिन्स आपण कुठे डिस्कार्ड करणार, ब्लॅक बॅगमध्ये. सॉइल केमिकल्स यूज फॉर डिसइन्फेक्शन इन लॅब अँड हॉस्पिटल्स ॲज insecticides. ओके, ड्राय मटेरियल, एव्हरीथिंग शुड बी इन ब्लॅक बॅग. सेग्रिगेशन, नेवर मिक्स इन्फेक्शियस बायोमेडिकल वेस्ट इन टू द म्युन्सिपल वेस्ट. राईट, आपल्याला हॉस्पिटलचं वेस्ट वेगळं ठेवायचं आहे आणि infectious waste is different and non-infectious waste should be collected differently. Okay, color coded dustbin for segregation of BMW. See, आपल्याला इथे दिसते yellow, white, red, okay, black and this is blue for sharp material. Okay, syringes, needles. Black is for dry like kitchen waste, okay, paper, okay, kitchen related waste. Yellow is for body related organs, uterus for example, tissues, blood cells. White is for needles, which the needles only for needles, okay, sharps, blades, okay, and red is for rubber material. Treatment and disposal of waste, hospital waste. See, general waste, okay, the disposal of this waste should be ensured by the occupier through local municipal authority. Okay, and biomedical waste, hazardous infectious waste. Okay, आपल्याकडे जे असतं हॉस्पिटलमध्ये ते बायोमेडिकल वेस्ट आहे. The safe disposal of this waste are disposed after treatment by incineration. Okay, deep buried, autoclave, microwave, श्रेडिंग, सेक्युर्ड लँडफिल. ठीक आहे, आपण बायोमेडिकल वेस्ट जे आहे, इन्फेक्शियस वेस्ट जे आहे, यामध्ये आपण काय करणार, प्रॉपरली इन्सिनरेट करणार, त्याला बरीड करणार. ओके, त्यानंतर ऑटोक्लेव थ्रू देखील आपण त्याचं पहिले इन्फेक्शियसला आपण पहिले नॉन इन्फेक्शियस करणार. ठीक आहे, आणि नंतर आपण त्याला जर असे पण काही वेस्ट असेल की दॅट वेस्ट वी can safely secured into the landfill. So it depends on the category of the waste.
where we should dispose or which kind of treatment we have to give. Now, treatment of biomedical waste. See, category 4, 7, 8 and 10 should be treated with chemical disinfectant like 1% hypochlorite solution or any other equivalent chemical reagent to ensure disinfection. हे बघा, यामध्ये आपल्याला कळून येते की 4, 7, 8 and 10 जे आहे आपण हायपोक्लोराईड सोल्युशन्स अँटीसेप्टिक सोल्युशन हायपोक्लोराईडमध्ये आपण 1%मध्ये आपण त्याला डिसइन्फेक्ट करत आहोत. ओके. कॅटेगरीज 1 and 2 डीप ब्युरिल, आपण कॅटेगरी 1 and 2ला आपण डीप बरेड करून टाकू. ठीक आहे. देन कॅटेगरी 3, 4, 6 and 7 कॅन बी ट्रीटेड बाय ऑटोक्लेव्ह अँड मायक्रोवेव्ह टेक्निक. ओके. ऑटोक्लेव्ह आणि मायक्रोवेव्हमधून आपण त्याला नॉन इन्फेक्शियस करू. इन्फेक्शियस आहे पण आपण त्याला नॉन इन्फेक्शियस कसं करत आहोत, डिसइन्फेक्टेड कसं करत आहोत, थ्रू ऑटोक्लेव्ह अँड मायक्रोवेव्ह. The plastic IV bottles, IV sets, syringes, catheter, etc. Needle, blade, glasses should be shredded by buried after chemical treatment. Okay, autoclaving, disinfections. Treatment of, आय होप तुम्हाला समजलं असेल. सिरिंजेस निडल्सला आपण ऑटोक्लेव्ह करतो आहे मायक्रोवेव्हमध्ये किंवा केमिकल्सनी आपण त्याला डिसइन्फेक्टेड करतो. Treatment of biomedical waste. It may be noted there are multiple options available for disposal of certain category of waste. The individual hospital can choose the best option depending upon the treatment facilities available. Okay. आपल्याला माहिती आहे the waste are varieties of waste are there. Okay. So these varieties of waste we can dispose as according to the category. Okay. So at the category, okay, प्रत्येक वेस्टला वेगवेगळ्या प्रकारे आपण डिसइन्फेक्ट करू शकतो जे तुमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असेल त्यानुसार. स्टोरेज ऑफ वेस्ट. स्टोरेज रेफर्स टू द होल्डिंग ऑफ बायोमेडिकल वेस्ट फॉर अ सर्टेन पीरियड ऑफ टाइम ॲट द साइट ऑफ जनरेशन टिल इट transit for a treatment and final disposal. No untreated biomedical waste shall be stored beyond period of 48 hours. See, proper storage of waste खूप नेसेसरी आहे हॉस्पिटलमध्ये. ओके. सो जेणेकरून त्याचं इन्फेक्शन स्प्रेड नाही होणार. 48 आवर्सच आपण कोणतं पण वेस्ट कलेक्ट करून ठेवू शकतो, त्यावर ठेवू शकत नाही. ओके. सो द ऑथराइज्ड पर्सन मस्ट टेक द परमिशन ऑफ प्रिस्क्राइब अथॉरिटी फॉर इट एनी रिझन इट बिकम नेसेसरी टू स्टोअर वेस्ट बियॉन्ड 48 आवर्स. ओके. जर वेस्ट बियॉन्ड 48 आवर्स तुम्ही ठेवत आहात तर ऑथराइज पर्सनचं परमिशन आपल्याला घ्यावी लागते. सो द ऑथराइज पर्सन इन्श्योर की वेस्ट डज नॉट ॲडवर्सली अफेक्ट ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. ओके. अँड इट इज केप्ट बियॉन्ड द प्रिस्क्राईब लिमिट. जर ते वेस्ट आपल्याला त्याच्याने इन्फेक्शन जास्त स्प्रेड नसेल होत तरच ऑथराइज्ड पर्सन तुम्हाला परमिशन देणार. Transportation of waste within the hospital. Within the hospital, waste routed must be designated to avoid the passage of waste through patient care areas as far as possible. Separate the schedule are prepared for transportation of biomedical waste and general waste. Trolleys and carts should be thoroughly clean and disinfected in event of any spillage. Okay. See, आपल्याला माहिती आहे that we are preventing the infections. Okay. So while handling all this waste, okay, proper patients पासून ते वेस्ट दूर असलं पाहिजे. ओके. डिस्टन्समध्ये असलं पाहिजे, त्याची काळजी आपल्याला घ्यायची. प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन त्याचं झालं पाहिजे, व्यवस्थित हँडलिंग झालं पाहिजे. आपल्याला त्यांनी परत इन्फेक्शन न होता शार्प जे हँडल करत आहेत त्याचं देखील जे पण वेस्ट कलेक्ट करणारे असतात त्यांच्यावर आपलं ऑब्झर्वेशन असतं. ठीक आहे. आणि ते ऑब्झर्वेशन करताना त्यांना देखील काही त्रास झाला नाही पाहिजे हे असं सुपरविजन व्यवस्थित रीतीने आपण केलं पाहिजे. किंवा आपण जर इंजेक्शन्स देत आहोत, आपण जर मेडिसिन्स देत आहोत तर आपण देखील प्रॉपरली त्याचं हँडलिंग केलं पाहिजे. Transportation of waste for disposal outside the hospital. Not standing anything contained. See, in the Motor Vehicle Act 1988 or rule thereunder, biomedical waste shall be transported only in such vehicle as may be authorized for the proposed by competent authority. The container for transportation must be labeled as given as Schedule 3 BMW 1998. म्हणजे जे पण ऑथराइज्ड व्हेकल आपण यूज करणार. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशनसाठी शेड्यूल्स अँड फॉर्म्स. शेड्यूल 1 कॅटेगराइज मॅनेजमेंट. शेड्यूल 2 कलेक्शन अँड सेग्रिगेशन. शेड्यूल 3 लेबलिंग ऑफ कंटेनर्स अँड बॅग्स. शेड्यूल 4 लेबल ऑफ कंटेनर अँड बॅग्स फॉर ट्रान्सपोर्टेशन. शेड्यूल 5 स्टँडर्ड
of incineration, deep burial, autoclave and micro. Schedule 6 reporting time. See forms. Form 1 authorization of or renewal of authorized letter लागेल आपल्याला. Form 2 annual report. Form 3 accident report. Form सेफ्टी मेजर्स यामध्ये आपण ऑथराइज्ड यामध्ये ॲक्सिडेंट रिपोर्ट फॉर्म हे खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपल्याला जर आपल्याला हॉस्पिटलमध्ये वर्क करत असताना कोणती निडल जर लागली असेल तर आपण शेड्यूल 3 ऑथराइज्ड फॉर्म 3 आपल्याला भरून द्यायचं आहे. ॲक्सिडेंट रिपोर्ट की मला चुकून निडल लागली आहे असं आपल्याला एक फॉर्म फिल करून हॉस्पिटलमध्ये सेंड द्यावा लागतो आणि त्यानंतर आपलं सॅम्पल जाते आणि आपलं कलेक्शन ब्लड सॅम्पल कलेक्ट करून आपले रिपोर्ट्स इन्व्हेस्टिगेट केले जातात. पेशंट सेफ्टी मेजर्स सेफ्टी मेजर्स. ओके वॉट येस पेशंट सेफ्टी मेजर्स ऑल्सो वी कॅन कॉल. जेव्हा आपण पेशंट्सला हँडल करत असतो त्या पिरियडला आपल्याला सेफ्टी मेजर्स यूज करावं लागतात राईट. लाईक ग्लोव्ज, डिस्पोजल ग्लोव्ज, लॅटेक्स सर्जिकल ग्लोव्ज, हेवी ड्युटी रबर ग्लोव्ज फॉर क्लीनर्स. ओके मास्क यूज करतो आपण सिम्पल अँड चीप मास्क टू प्रिव्हेंट द हेल्थ केअर वर्कर अगेन ॲरोसोल्स स्प्लॅशेस अँड डस्ट. मास्क यूज करणार आपण, ग्लोव्ज यूज करणार, प्रोटेक्टिव्ह ग्लासेस, प्लास्टिक ॲप्रन. ठीक आहे प्रोटेक्टिव्ह ग्लासेस आपण यूज करणार जेणेकरून आपल्या डोळ्यामध्ये कोणते काही फ्लुइडचं हे नको व्हायला आणि प्लास्टिक ॲप्रॉन आपण यूज करणार. सेफ्टी मेजर्स इम्युनायझेशन पर्सनल प्रोटेक्शनसाठी आपण इम्युनायझेशन हेपॅटायटिस बी वॅक्सिन, टिटॅनस वॅक्सिन शॉल बी गिवन टू ऑल हॉस्पिटल स्टाफ. All the generators of biomedical waste should be adopt universal precautions. Universal precautions follow करायचे. Okay, use gloves, mask, hospital gown. Okay, then proper handling of the sharp waste material. Also while handling biomedical waste, all the sanitation workers engage in handling transporting should be made aware of this risk. आपल्याला अवेअर करायचे. ओके ॲक्सिडेंटल इंजुरीज होत असताना प्रॉपर काळजी घ्यायची. शार्प मॅनेजमेंट. डू नॉट रिकॅप द निडल इमिडिएटली आफ्टर यूज. आपल्याला यूज झाले निडल पण इमिडिएटली आपल्याला त्याला रिकॅप नाही करायचं. ठीक आहे हे निडल्स आपल्याला हे बघा हे रिकॅप करत आहे, रिकॅप नाही करायचं. ओके यामध्ये आपल्याला सुरुवातीला सेफ इंजेक्शन ग्लोबल नेटवर्क. ओके यामध्ये आपल्याला ती जी निडल आहे यामध्ये ती कट करायची आहे सुरुवातीला आणि नंतर तिचं प्लास्टिक आपल्याला रेड बॅगमध्ये किंवा आपल्या शार्प कंटेनर ब्लूमध्ये टाकणार आणि नंतर हे ब्लड कलेक्ट केल्यानंतर ही सिरिंज आपण ब्लू बॅगमध्ये थ्रो करणार. रिपोर्टिंग ॲक्सिडेंट अँड स्पिलेज. ठीक आहे द प्रोसिजर रिपोर्टिंग ॲक्सिडेंट फॉर्म 3 मी तुम्हाला सांगितलं फॉर्म 3 BMW रूल 1998 शुड बी फॉलोड अँड रेकॉर्ड शुड बी केप्ट. ओके जर तुम्हाला ॲक्सिडेंटल कोणती इंज्युरी झाली असेल हॉस्पिटलमध्ये तर आपल्याला फॉर्म 3 फिल करून द्यावा लागेल जेणेकरून ही इन्फेक्शन आपल्याला होणार नाही. ओके सो द रिपोर्ट शुड बी इन्क्लूड द नेचर ऑफ ॲक्सिडेंट, व्हेन वेअर इट ऑकर्ड, विच स्टाफ वेअर डायरेक्टली इन्वॉल्ड. It should also show type of waste involved and emergency measures taken. Okay, I hope you all understood what I am taking. Okay, जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे काही कोणती स्लाइड्स तुम्हाला समजली नसेल तुम्ही तुमचा डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आजचं लेक्चर पूर्ण झालं आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कळवा. थँक्यू व्हेरी मच.